कर्नाटका गुलबर्गा शहर में दलित सेना और बौद्ध धर्म के इश्तराक से प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए मीडिया के नुमाइंदों को बताया गया कि 1 अप्रैल 2025 को जगत सर्कल से डिप्टी कमिश्नर ऑफिस तक बड़े पैमाने पर एहतजाज मुनज़्ज़म करते हुए डिप्टी कमिश्नर के तवस्सुस से याददाश्त पेश की जाएगी। बीटी एक्ट 1949 को रद्द करके बिहार के बोध गया में मौजूद महाबौद्ध विहार को पूरी तरह बौद्धों को देने की बात कही। इस मौके पर दलित लीडर सूर्यकांत निंबलकर, संतोष मैलवानी और बहुत से बौद्ध और दलित लीडर्स मौजूद थे। तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट, अतराफ टीवी उर्दू न्यूज़। आप सबको जय भीम, जय प्रबुद्ध भारत, नमो बुद्धाय। मैं अभी गुलबर्गा कर्नाटक से कर्नाटक गुलबर्गा से बात कर रहा हूँ। 1 तारीख को अप्रैल 1 को गुलबर्गा में ये महाबोधि टेम्पल एक्ट जो बुद्ध गया बिहार में जो टेम्पल है बुद्धिस्ट का टेम्पल, वो टेम्पल इस देश के ब्राह्मणों के कब्जे में है। पंडू पांडे के हाथ में वो फंस गया है हमारा बोधि टेम्पल। वो टेम्पल मुक्त कराने के लिए और बीटी एक्ट रद्द कराने के लिए जो ऑल ओवर इंडिया के जो बुद्धिस्ट लोग हैं, बाबा साहब अम्बेडकर एक्ट है, सब लोग सरकार के ऊपर दबाव डालने के लिए जन आंदोलन कर रहे हैं हम अभी। और 1 तारीख को गुलबर्गा में बहुत बड़ा प्रोसेसन होगा हमारा, और केंद्र सरकार को एंड बिहार सरकार को मेमोरेंडम देने के लिए हम प्लान कर रहे हैं। और उससे पहले यहाँ गुलबर्गा में बुद्धिस्ट मांग लोग हर एरिया में जो संचार करेंगे और लोगों को जागरूक करेंगे। और इसके साथ साथ गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के जो जितने भी दलित लीडर्स है, अम्बेडकर राइट्स है, हर तालुका में हमारे जो बाबा साहब अम्बेडकर के विचार है उन लोगों को जागरूक करवा के 1 तारीख को हजारों लोगों में तो यहाँ गुलबर्गा में आके प्रोसेसन करने का प्लान किया है। आप सब आइए और भाग लीजिए। जो ब्राह्मण के हाथ से जो बोधि टेम्पल है वो मुक्त कराने के लिए सपोर्ट महाबोधि महाविहाರದ ಆಡಳಿತವನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಬೌದ್ಧರಿಗೆ ನೀಡಬೇಕು। ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಅನ್ಯ ಧರ್ಮದವರಿಗೆ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬಾರದು। ಈ ಬೇರೆ ಧರ್ಮೀಯರು ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಇಡೀ ಆ ಮಹಾಬೋಧಿ ಮಹಾವಿಹಾರದ ಘನತೆ, ಗೌರವ, ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ಧಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಈ ಘನತೆ ಗೌರವಕ್ಕೆ ಧಕ್ಕೆ ತರುವಂಥ BT ಆಕ್ಟ್ 1949 ಅನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಫೆಬ್ರವರಿ 12, 2025ರಿಂದ ಬುದ್ಧಗಯಾದಲ್ಲಿ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಬುದ್ಧಿಸ್ಟ್ ಫೋರಂ ಮತ್ತು ಭಾರತದ ಎಲ್ಲ ಬೌದ್ಧ ಸಂಘಟನೆಗಳು ಹಾಗೂ ಸಮಸ್ತ ಬಿಕ್ಕು ಸಂಘದ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ। ಇವತ್ತಿಗೆ 39ನೇ ದಿನಕ್ಕೆ ಆ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಕಾಲಿಟ್ಟಿದೆ। ಇದನ್ನು ಬೆಂಬಲಿಸಿ ಭಾರತದ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ಹೋರಾಟ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ। ಭಾರತ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಮಹಾಬೋಧಿ ಮಹಾವಿಹಾರದ ಮುಕ್ತಿ ಆಂದೋಲನ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ। ಮಹಾಬೋಧಿ ಮಹಾವಿಹಾರದಿಂದ ಬ್ರಾಹ್ಮಣರನ್ನ ತೆಗೆದು ಅಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಬೌದ್ಧರ ಆಡಳಿತವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕನ್ನಂತ ಒಂದು ಕೂಗು ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಾದ್ಯಂತ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ। ನಿನ್ನೆ ಕೂಡ ಶ್ರೀಲಂಕಾದ ಹಿರಿಯ ಬಂತೇಜಿಗಳು ಭಾರತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಂಗ್ಲೆಂಡ್, ಅಮೆರಿಕ, ಕೆನಡಾ, ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶದ ಬುದ್ಧ ವಿಹಾರಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಈ ಬಗ್ಗೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ರಾಯಭಾರಿ ಕಚೇರಿಗಳ ಮೂಲಕ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ। ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ನಗರದಲ್ಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಒಂದು ಬೃಹತ್ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿನ ಎಲ್ಲ ಬೌದ್ಧ ಉಪಾಸಕರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ದಲಿತ ಸಂಘಟನೆಗಳ ನಾಯಕರು ಒಂದು ಜಂಟಿಯಾಗಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ
ಪ್ರತಿಭಟನಾ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ಏಪ್ರಿಲ್ 1ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕುಗಳಿಂದ ಪ್ರತಿ ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಕೂಡ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅನುಯಾಯಿಗಳು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಬುದ್ಧನ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳದ ವಿಮೋಚನೆಗೆ ತಮ್ಮನ್ನು ಒಂದು ಪಾಲು ನೀಡಬೇಕಾದಂಥ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಬುದ್ಧ, ಜೈ ಪ್ರಬುದ್ಧ ಭಾರತ್. टीवी, हर बात सच के साथ। इस न्यूज को स्पॉन्सर किया है SAR फैंटेसी वाटर पार्क, सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। SAR फैंटेसी वाटर पार्क। Address Bednakapur near Gaushavali Dargah, KGF, Karnataka. Contact details 9483444290 9480107826.